संविधान मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी अध्यक्ष महाराज काही माझं मत या ठिकाणी मी मांडणार आहे। सर्वप्रथम मी स्वतः या चर्चेची सुरुवात करत असताना मनात एक संकल्प करतोय की अध्यक्ष महाराज 26 जानेवारी 15 ऑगस्ट किंवा संविधान उत्सव साजरा करत असताना त्या उत्सवाचं महत्त्व अधोरेखांकित करताना आपल्याला एका गोष्टीची जाणीव सर्वांनाच करावी लागणार आहे कि संविधान भक्ति ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पूरे साल। अन्यथा अध्यक्ष महाराज संविधानाच्या महत्व अधोरेखांकित करत असतानाच मात्र आपली कृती त्या दिशेने होत नसेल तर संविधान आपल्या देशाला अर्पण करणाऱ्यांच्या मनात जो भाव होता, जो आशय होता, संविधान म्हणजे शब्दाचा समुच्चय नाही, तर या प्रत्येक शब्दामध्ये या देशाच्या प्रगतीची शक्ती आहे, या देशाच्या उन्नतीची ऊर्जा आहे, समाजाला एक करण्याची संधी आहे। समता ममता बंधुत्व हा विचार मांडत असताना कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत हा माझा भारत, हा विश्व गौरव व्हावा, जगाचा कप्तान व्हावा, ही संविधानाच्या डिबेट मधल्या प्रत्येक शब्दामधला हा अध्यक्ष महाराज आशय आहे। खर तर तुम्ही आम्ही भाग्यशाली आहोत अध्यक्ष महाराज, आणि हजारो जन्माचं कदाचित पुण्य असेल। मला आठवतं अध्यक्ष महाराज 1995 ते 99 मी पहिल्यांदा आमदार झालो आणि आपल्या विधानसभेच्या आमदारांना पिवळ्या रंगाचे कुपन्स हे बाहेर राज्यात जाण्यासाठी एअर कंडिशनचा प्रवास करण्यासाठी दिल्या जायचे। मी नवीन राजधानी एक्सप्रेस मध्ये पहिल्यांदा बसलो अध्यक्ष महाराज, आणि मला आठवतं की माझ्या समोर एक व्यक्ती ज्याच्या चेहऱ्यावर प्रचंड श्रीमंती दिसत होती। मी त्या व्यक्तीला सहज, तसं विमानात आणि एअर कंडिशन मध्ये लोक एकमेकाशी फार बोलत नाही, पण आम्ही तर ग्रामीण भागातून आलो त्यामुळे बोलण्याची सवय होती, समोरच्याला बोलका करण्याची सवय होती। मी सहज त्यांना एकच गोष्ट विचारली कि आप क्या करते हो? ते मला म्हणाले की मैं कानपुर पेपर एंड पल्प मिल का मालिक हूं, मैं पेपर बनाता हूं। मी सहज दूसरा प्रश्न विचार कि आप पेपर बनाते हो तो कहां भेजते हो? तो म्हणाला मैं दुनिया में 125 देशों में मेरा पेपर एक्सपोर्ट करता हूं। तोपर्यंत जगातला मी अध्यक्ष महाराज कोणताही देश बघितला नव्हता। मी सहज पुढचा प्रश्न अध्यक्ष महाराज केला की 125 देशांमध्ये तुम्ही कागद एक्सपोर्ट करता, निर्यात करता, तर या 125 देशापैकी किती देशात तुम्ही जाऊन आलात? कारण उत्सुकता होती, मी तर कोणताच देश बघितला नव्हता। उत्सुकतेपोटी प्रश्न केला, तो म्हणाला 125 देशापैकी मी 124 देशात जाऊन आलो। मग पुढचा प्रश्न केला की या 124 देशांमध्ये सर्वात सुंदर देश कोणता? 10 सेकंद त्यांनी डोळे मिटले, चेहऱ्यावर एक पवित्र भाव आला आणि तो बघा सहज म्हणाला की माझं हजारो जन्माचं पुण्य असेल, माझा जन्म हिंदुस्थानात झाला, यापेक्षा सुंदर देश जगात असू शकत नाही। आणि मी पुढे त्याला म्हणालो की कदाचित तुमच्यापेक्षा माझं 5 जन्माचं पुण्य जास्त असेल, म्हणून माझा जन्म भारतात झाला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला। अध्यक्ष महाराज, असा हा वैभवशाली अध्यक्ष महाराज हा देश आहे। आमच्याकडे लोकशाही नवीन नाही। बिहारच्या वैशाली राज्यापासून अध्यक्ष महाराज, चाणक्यापासून आणि आमच्या सर्वांचा राजा शिवबा जो आमच्या हृदयात आहे, आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं ते रयतेचं राज्य, हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द आहे अध्यक्ष महाराज। हे रयतेचं राज्य म्हणजे काय? हेच तर संविधान आहे। या संविधानामध्ये रयतेच्या राज्याची अध्यक्ष महाराज कल्पना केली आहे। कारण हे किती शब्दाचं आहे, किती तास लागले, किती सदस्य होते, यावर मी जाणार नाही, ती माहिती माझ्याकडे आहे। पण याचा भाव काय होता, आणि हा भाव या अमृत महोत्सवी वर्षामध्ये गौरव करत असताना अध्यक्ष महाराज हा भाव लक्षात घेऊन आपल्याला भविष्यातली आपल्या राज्याची, आपल्या देशाची वाटचाल करायची आहे। संविधान तर आपल्यापाशी आहे अध्यक्ष महाराज। हा संविधान
अध्यक्ष महाराज, एकानी खरं म्हणत काय की संविधान, काही लोक आवई उठवतात, संविधान अध्यक्ष महाराज हा बदलण्याचा विषय नाही, तर हा जगण्याचा विषय अध्यक्ष महाराज. आणि हा जर जगण्याचा विषय असेल तर अध्यक्ष महाराज फक्त गौरव आणि आपल्याला या ठिकाणी सन्मान करून आपल्याला थांबता येणार नाही अध्यक्ष महाराज. यासाठी आपल्याला एक भयमुक्त भारत घडवायचा आहे, तर महाराष्ट्राच्या प्रगतीच्या शिवाय भयमुक्त भारत घडूच शकत नाही. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे राज्यगीत मी सांस्कृतिक मंत्री असताना निवडलं, कारण भाव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांना काही संकल्प करावा लागेल. हे संकल्प आहे भयमुक्त भारताचं, हा संकल्प आहे भूकमुक्त भारताचा, हा संकल्प आहे विषमतामुक्त भारताचा, हा संकल्प आहे आनंदयुक्त भारताचा, हा संकल्प आहे आतंकमुक्त भारताचा, हा संकल्प आहे नक्षलमुक्त भारताचा, हा संकल्प आहे अध्यक्ष महाराज रोजगारयुक्त भारताचा, हा संकल्प आहे शांतिप्रिय भारताचा, समतायुक्त भारताचा, ममतायुक्त भारताचा, दारिद्र्यमुक्त भारताचा, निरक्षर मुक्त भारताचा, आरोग्ययुक्त भारताचा आणि विश्वकप्तान भारताचा. हे करायचं असेल अध्यक्ष महाराज, तर एका गोष्टीची जाणीव या संदर्भात गौरव करत असताना आपल्या काही लक्षात घ्यावी लागेल. आपल्यापैकी कोणीही अध्यक्ष महाराज स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून या 288 विधानसभेच्या सदस्यांमध्ये कोणीही अध्यक्ष महाराज या जन्मात स्वातंत्र्य लढ्यात नव्हतं. मागच्या जन्मात असेल तर ती माहिती मलाही माहित नाही आणि कोणीही पटलावर ठेवू शकणार नाही. पण या जन्मात या 288 मध्ये कोणीही अध्यक्ष महाराज स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून काम केलं नाही. पण एक गोष्टीची जाणीव आपल्याला संविधानाचा गौरव करताना लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आमच्यापैकी प्रत्येकाची अशी कोणतीही कृती होता कामा नये की जी अध्यक्ष महाराज संविधानाच्या विरोधात आपल्या हातून न कळतही अध्यक्ष महाराज चूक होता कामा नये. आणि म्हणून जगामध्ये जेवढ्या अध्यक्ष महाराज राज्य चालवण्याच्या पद्धती आहे, मग ती राजेशाही असेल अध्यक्ष महाराज, ती हुकुमशाही असेल, साम्यवाद असेल, समाजवाद असेल, किंवा ज्याला आपण श्रेष्ठ लोकशाही म्हणतो आणि आपल्या भारताला लोकशाहीचं जनक आपण मानतो. पाचामुखी परमेश्वर हा शब्द सहज आला नाही अध्यक्ष महाराज. तेव्हाही पंचायत 5 लोक जेव्हा एखादा निर्णय द्यायचे तेव्हा अध्यक्ष महाराज तो समाज मान्य करायचा अध्यक्ष महाराज. पाचामुखी परमेश्वर हा लोकशाहीचा आत्मा असायचा अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज आज माझी पहिली महाराष्ट्र सरकारकडे आपल्या माध्यमातून पहिली माझी विनंती असणार आहे. ही चर्चा म्हणजे फक्त लायब्ररीमध्ये पुस्तकात बंदिस्त करण्यासाठी अध्यक्ष महाराज नाही आहे. आणि म्हणून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये या सर्व चर्चेच्या माध्यमातून जे मूलभूत मुद्दे पुढे येतील त्याचं अध्यक्ष महाराज डॉक्युमेंटेशन करण्याची आवश्यकता आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा आपण डॉक्युमेंटेशन केलं, पण इथंच थांबता कामा नये अध्यक्ष महाराज. आपले 100 वर्ष संविधानाचे जेव्हा पूर्ण होतील तेव्हा माझा महाराष्ट्र कुठं असेल, माझ्या महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राची संविधानाच्या चौकटीतली प्रगती कशी असेल, त्याची दिशा काय असेल, त्यामध्ये उपयोगामध्ये असणारी साधनं काय असेल, याचाही विचार अध्यक्ष महाराज करण्याची आवश्यकता आहे. हे खरं आहे की संविधानाची शक्ती आपण अनुभवली. एक चहा विकणारा एक सामान्य कार्यकर्ता गरीब कुटुंबात जन्म घेतल्यावर सुद्धा या देशाची गरिबी संपवण्यासाठी आपला जीव देशाच्या चरणी अर्पण करण्याचा भाव घेऊन कष्ट करतोय. चहा विकणारा एक देशाचा प्रधानमंत्री होतो अध्यक्ष महाराज. एक ठाण्यामध्ये ऑटो रिक्षा चालवणारा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. हे संविधानातून होतं, हे खरं आहे. महालच्या अतिशय अरुंद रस्त्यावर लुना मोपेड मध्ये फिरणारा एक नितीन गडकरी सारखा नेता या देशामध्ये कन्याकुमारी ते काश्मीर हायवे तयार करू शकतो, असे रस्ते करू शकतो की ज्यावर विमान सुद्धा उतरेल. ही तर संविधानाची सुंदरता आहे, हे निश्चितपणे आहे. पण अध्यक्ष महाराज काही बदल करण्याची आवश्यकता आहे. अजूनही अमृत महोत्सवी वर्षानंतर काही मानसिकता बदलवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपण जाणता कधी कधी एखाद्या चित्रपटातला तो डायलॉग असतो,
पुलिस मर्डर होने के बाद आती है, मर्डर होने तक नहीं आती। अध्यक्ष महाराज, आपल्याकडे सुद्धा संविधानाच्या तरतुदीचा अर्थ अनेकदा काही लोक आपल्या फायद्याच्या दृष्टीने लावतात। एकमेकाला दोष देऊन संविधानाच्या चौकटीमध्ये आपला देश अध्यक्ष महाराज पुढे जाऊ शकणार नाही। आणि त्यासाठी अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांना 100 वर्षामध्ये आपला महाराष्ट्र कसा असेल, अमृत महोत्सवी अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या क्षेत्रामध्ये कुठं असेल याच्या संदर्भामध्ये दिशा देणारा नियोजनाचाही विचार या निमित्ताने केली पाहिजे। जेव्हा 100व्या वर्षी या सभागृहात आपण नसू, पण जेव्हा 100व्या वर्षी जेव्हा अध्यक्ष महाराज पुन्हा संविधानाच्या गौरवावर चर्चा होईल, तेव्हाच्या आमदारांनी असं म्हणता कामा नये की मोबाईल स्मार्ट होते आणि आम्ही बसलेलो लोक स्मार्ट नव्हते, असं म्हणण्याची अवस्था ही कोणावरही येऊ नये या दृष्टीने अध्यक्ष महाराज आपल्याला विचार